गेल्या महिनाभरापासून एक प्रकरण फार गाजतं पेपरमध्ये, नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटाळा। जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम, ते दिवंगत झाले। त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास सन 2012 ते 2019 दरम्यान काही शिक्षकांची भरती केली गेली। ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारला चुना लावला। या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते। त्याच्यावर कारवाई झाली आहे का? जी एसआयटी आपण निश्चित केली आहे त्या एसआयटीत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत का? कारण एका डीसीबीच्या माध्यमातून एसआयटी आली, मग काही अधिकारी नेमले गेले, मग परत काढले गेले। त्यामुळे आपण योग्य ही एसआयटी करून त्याची योग्य माहिती आपण या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का? आणि जे दोषी असतील, अधिकारी असतील, शाळा संचालक असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का? आणि शेवटचा माझा प्रश्न की नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये अशी शालार्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का? नागपुरातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची भंडाऱ्यातील फरार शिक्षणाधिकारी रवींद्र सालमेंना अटक झाली। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे।